Hello everyone, this is Sakunde sir and I welcome you to Sakunde Sir's Institute of Science. आपण काही प्रिव्हियस लेक्चरमध्ये सायन्स पार्ट सेकंडचे क्लास 10th सायन्स पार्ट सेकंडचे जो काही फर्स्ट टॉपिक आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन तो डिस्कस करत आलेलो आहोत. ठीक आहे. सो आतापर्यंत ह्या चॅप्टरमध्ये आपण इनिशियल इंट्रोडक्शन घेतलं बेटा. ठीक आहे. वेगवेगळ्या सायंटिस्टने काय काय कॉन्ट्रीब्युशन केलं होतं ही आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. क्लिअर बेटा. त्याच्यानंतर आपण ट्रान्सक्रिप्शन किंवा जे काही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसिजर आहे बेटा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं परत एकदा सांगतोय. एखादी सेल असेल, ह्या सेलला काम करण्यासाठी प्रोटीन गरजेचे असतात. काय गरजेचे आहे बेटा? फायनली प्रोटीन गरजेचे आहे. ठीक आहे. आणि ते प्रोटीन तयार होण्याची माहिती कुठं असते तर डीएनए मध्ये असते बेटा. कुठं असते? ही सेलच्या आतमध्ये. मी तुम्हाला नेहमी सांगतोय दिस इज न्यूक्लियस बेटा. फाईन. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे तर डीएनए असणार आहे. क्लिअर. आणि ह्या डीएनए मध्ये माहिती आहे. कशाची माहिती? तर प्रोटीन सिंथेसाइज करण्याची. मग ऍक्च्युली काय होतं, हा जो काही डीएनए ह्या सगळ्या डीएनए मध्येच माहिती नसते प्रोटीन सिंथेसाइज करायची. एखादा स्पेसिफिक प्रोटीन असेल तर त्या स्पेसिफिक प्रोटीनची स्पेसिफिक ठिकाणीच माहिती असते. त्या स्पेसिफिक ठिकाणाला, त्या विशिष्ट ठिकाणाला आपण जीन म्हणलं होतं. याचा अर्थ प्रोटीन तयार करण्याची माहिती डीएनए मध्ये असते, एका छोट्याशा पार्ट मध्ये असते. त्या पार्टला आपण जीन म्हणलं होतं. आणि हा जो काही डीएनए, ह्या डीएनए मधली माहिती एमआरएनए मध्ये ट्रान्सफर होत असते. अलग लक्षात आलं का? डीएनए आणि एमआरएनए मधला फरक तुम्हाला मी सांगितलेला आहे. सो माहिती जी काही डीएनए मधली कशा ट्रान्सफर होत असते बेटा? एमआरएनए मध्ये. आणि ही जी काही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये डीएनएतली माहिती एमआरएनए जाते, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणलं होतं बेटा? इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसिजर आहे ती अगदी डिटेलमध्ये बघितली. क्लिअर बेटा. सो एमआरएनए बनतो कुठं? डीएनएच्या शेजारी, म्हणजेच न्यूक्लियस मध्ये बनलेलं. कुठं बनलेलं बेटा? न्यूक्लियस मध्ये. आणि हा जो काही एमआरएनए, हा एमआरएनए बेटा न्यूक्लियसच्या बाहेर येणार रायबोझोम कडे. कोणाकडे येणार आहे? रायबोझोम. हा ऑर्गन दुसरा तिसरा काही नसून काय असणार आहे बेटा? रायबोझोम. क्लिअर. फाईन. आणि नंतर काय होतं नीट लक्षात घ्या. हा जो एमआरएनए, ह्या एमआरएनएतली माहिती रीड करून प्रोटीन बनवलं जातं. असं प्रोटीनचं एक 3D स्ट्रक्चर असणार आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट? इट इज प्रोटीन. मग एमआरएनएतली माहिती रीड करून प्रोटीन बनणे, ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणलं बेटा? ट्रान्सलेशन. व्हॉट इट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. फाईन. मग हे जे काही ट्रान्सक्रिप्शन आहे किंवा हे जे काही ट्रान्सलेशन आहे याला आपण प्रोटीन सिंथेसाइज पण म्हणत असतो. आणि याच्यापैकी आपण ट्रान्सक्रिप्शन जी काही प्रोसेस आहे ही अगदी डिटेलमध्ये डिस्कशन केली. आज आपल्याला ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये हा जो काही पॉईंट आहे डीएनएचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्याचं किंवा जे काही व्हेरियस टाइप्स ऑफ आरएनए, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ही जी काही प्रोसिजर आहे प्रोटीन सिंथेसाइज होण्याची, प्रोटीन सिंथेसिसची, ट्रान्सक्रिप्शन किंवा ट्रान्सलेशनची. क्लिअर बेटा. ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोण प्ले करणार बेटा? आरएनए प्ले करणार आहे. कोण करणार आहे? आरएनए. कारण डीएनए मधनं माहिती घेऊन येण्याचं काम कोण करत आहे? एमआरएनए. लक्षात आलंय. ती माहिती रीड करण्याचं काम कोण करणार आहे? आरएनए. आरआरएनए. लक्षात आलंय. फाईन. आणि प्रोटीन सिंथेसाइज मध्ये अमिनो ऍसिड ऍड करण्यासाठी हेल्प करणार कोण? तर टीआरएनए. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. डोंट वरी. मग हे सगळे आरएनए मदत करत असतात. कशासाठी बेटा? तर प्रोटीन सिंथेसाइज मध्ये. अलग लक्षात आलंय का? ऑल टाइप्स ऑफ आरएनए, ऑल टाइप्स ऑफ आरएनए किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता ऑल मेन 3 टाइप्स ऑफ आरएनए. दॅट इज कुठले कुठले आहेत बेटा? एमआरएनए, त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट आरआरएनए आणि टीआरएनए. हे सगळे आरएनए कशामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात? प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. क्लिअर बेटा. प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसमध्ये, सिंथेसिसचा मिनिंग मी ऑलरेडी सांगितलंय, तयार होणे. काय तयार करायचं बेटा? आपल्याला प्रोटीन तयार करायचं. आणि प्रोटीन तयार करण्यासाठी हे सगळे आरएनए महत्वाचे आहेत. याचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं. जेनेटिक डिसऑर्डर्स काय असतात हे मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. मी आपल्या चॅनलमध्ये जे काही सकुंडे सर्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या नावानेच आपलं चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये मी सायन्ससाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्ही पहिल्यापासून तो व्हिडिओ बघू शकता. तसंच मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशचे व्हिडिओ पण साईड बाय साईड अपलोड होणार आहे. फाईन बेटा. आणि आपण होल सिलेबस हा ऑनलाईन कंप्लीट करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्हाला 10वी बोर्डसाठी ते अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे बेटा. सो नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट. आपण ट्रान्सक्रिप्शन बघितलं, म्हणजे डीएनए पासनं
डीएनए पासून एमआरएनए कसा बनतो ही प्रोसिजर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अगदी डिस्कशन केली आहे. ठीक आहे, अगदी क्लिअर डिस्कशन केली आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रोसिजर येते ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, ते आपल्याला बघायचं आहे. ही बघा, ही प्रोसिजर आहे कुठली, ट्रान्सक्रिप्शनची. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय झालं होतं तर तुम्हाला माहिती आहे, हा जो डीएनए असतो, फाईन बेटा, तो हा जो काही डीएनए असणार आहे हा कुठंतरी थोडासा अनवाइंड केला जातो. लक्षात आलंय, म्हणजे डीएनए जो काही असणार आहे हा एकमेकाला जे काही दोन डीएनएचे स्ट्रँड आहे हा आणि हा, हे एकमेकाला जोडलेले असतात हायड्रोजन बॉन्डिंगने. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण काय होतं तर जिथनं ही जर जीन तुम्हाला एमआरएनए मध्ये रूपांतर करायचे असेल, हा जो काही डीएनए ह्या डीएनएच्या पार्ट पासून जर एमआरएनए बनवायचं असेल तर हे जे काही दोन डीएनएचे स्टँड आहे हे ओपन करावं लागतील. बघा, इथं दोन डीएनएचे स्टँड एकमेकांसोबत जोडलेले आहे, बट इथं ते डीएनएचे स्टँड ओपन अप झालेले, पूर्ण ओपन अप झालेले. आलं लक्षात आले का? फाईन. इथं एक स्टँड असतो, हा डीएनए. सपोज फॉर एक्झाम्पल इथं सिक्वेन्स आहे. आता डीएनएचे स्टँड कशापासून बनलेलं बेटा, न्यूक्लियोटाइड पासून. मग इथं काय असणार आहे, ॲडेनिन असेल, थायमिन असेल, ग्वानिन असेल, सायटोसिन असेल, थायमिन थायमिन ॲडेनाइन ॲडेनाइन सायटोसिन ग्वानिन, असे काही सिक्वेन्स असू शकते. आता तुम्हाला माहिती आहे दुसरा स्टँड जो काही असतो डीएनएचा, इथं जर ॲडेनिन असेल तर त्याच्या समोर काय असणार आहे, थायमिन. थायमिनच्या ऐवजी ॲडेनिन. तुम्हाला माहिती आहे डीएनए मध्ये ॲडेनिन कोणासोबत जोडी तयार करतो बेटा, पुढच्या धाग्यातल्या थायमिन सोबत. आणि ग्वानिन कोणासोबत जोडी तयार करत असतो, सायटोसिन सोबत. तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघितलं असेल तर ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. फाईन. मग इथं ग्वानिनच्या समोर काय येणार बेटा, सायटोसिन. सायटोसिनच्या समोर ग्वानिन, थायमिनच्या समोर ॲडेनिन, इकडं ॲडेनिन, नंतर ॲडेनाइनच्या समोर थायमिन, नंतर थायमिन, नंतर ग्वानिन आणि सायटोसिन, असा डीएनए असणार आहे. हा डीएनए ओपन अप झाला बेटा. ओपन अप करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही बॅक्टेरिया वगैरे असतात त्या बॅक्टेरियामध्ये आरएनए पॉलिमरेजच काय करतो तर हे डीएनए मधली जी काही बॉन्डिंग असते ही बॉन्ड ब्रेक करतो आणि दोन डीएनएचे स्टँड काय करतो बेटा, सेपरेट करतो. बट ॲनिमल सेलमध्ये, हायली डेव्हलप लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मी तुम्हाला एक एन्झाईम सांगितलं होतं हेलिकेज नावाचा. म्हणजे हे जे काही दोन डीएनएचे स्टँड आहे त्याच्यात हा जो काही बॉन्ड दिसतो बेटा, केमिकल बॉन्ड, ओके, हा जो काही केमिकल बॉन्ड आहे तो ब्रेक करण्याचं काम हेलिकेजने केलं होतं, हे आपण डिटेलमध्ये बघितलं. सो बॉन्ड ब्रेक झाले, दोन डीएनएचे स्टँड सेपरेट झाले. क्लिअर बेटा? फाईन. आता नीट लक्षात घ्या, इथं दोन स्ट्रँड आहेत. लक्षात आलं? सपोज फॉर एक्झाम्पल आपला जो काही ह्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये किंवा ट्रान्सक्रिप्शन प्रोसिजर मध्ये एक मेन एन्झाईम असतो, दॅट इज नथिंग बट, त्याला आपण आरएनए पॉलिमरेज म्हणलं होतं. काय म्हणलं होतं बेटा? दिस इज नथिंग बट आरएनए पॉलिमरेज. हा एक एन्झाईम आहे आपल्या बॉडी मधला. लक्षात आलंय? मी तुम्हाला एखादं सेपरेट लेक्चर घेईल की नेमकं एन्झाईम्स कसे असतात म्हणून. लक्षात आलंय? फाईन. फक्त आता तुम्हाला लक्षात घ्यायचं, एन्झाईम्स जे काही सगळेचे सगळे एन्झाईम्स प्रोटीन पासूनच बनलेले असतात. लक्षात आलं का? आणि तेच प्रोटीन बनवण्यासाठी मदत करतात. गंमतच आहे की नाही? फाईन बेटा. सो हा आपला एक एन्झाईम आहे आरएनए पॉलिमरेजला. आणि एक लक्षात घ्या की प्रोटीन सिंथेसिस ही जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसेस मधला पूर्ण हिरो ज्याला आपण म्हणू शकतो तो आपला हिरो कोण आहे? आरएनए पॉलिमरेज. तो आरएनए पॉलिमरेज डीएनएच्या एका स्टँडवर बसणार आहे. क्लिअर बेटा? आणि ह्या डीएनएच्या स्टँड मधली ही जी काही सिक्वेन्स आहे ती तो रीड करत असतो. कोण रीड करणार आहे? आरएनए पॉलिमरेज. मग ज्या डीएनएच्या स्ट्रँडची सिक्वेन्स तो रीड करणार आहे त्याला मी म्हणलं होतं टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणलं होतं बेटा? व्हॉट इट इज कॉल्ड एज? सो इसे ब्लॅक कलर से हाईलाइट कर देता हूं बेटा. इट इज कॉल्ड एज टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणलं होतं याला? टेम्पलेट स्ट्रँड. क्लिअर? म्हणजे ज्या डीएनएच्या स्ट्रँड पासून एमआरएनए बनणार आहे, इट इज द स्ट्रँड ऑफ डीएनए. स्ट्रँड ऑफ डीएनए, स्ट्रँड म्हणजे एक धागा, स्ट्रँड ऑफ डीएनए विच कोड्स फॉर एमआरएनए. म्हणजे एमआरएनए बनवण्याचं काम जो डीएनएचा स्ट्रँड करणार आहे त्या डीएनएच्या स्टँडला आपण टेम्पलेट म्हणलं. आणि जो काही त्याच्या व्यतिरिक्त जो काही दुसरा स्टँड आहे, दिस कॅन बी कॉल्ड एज कोडिंग स्ट्रँड. व्हॉट इट इज कॉल्ड एज? कोडिंग स्ट्रँड. क्लिअर बेटा? फाईन. याच्यापासून एमआरएनए बनतोय का कोडिंग स्ट्रँड पासून? तर नाही. मग आता काय होणार आहे नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला आणखीन एक फरक सांगितला होता की डीएनए आणि एमआरएनए दोघीही ह्याच अशा न्यूक्लियोटाइड पासून बनतात. फक्त फरक काय की डीएनए हा दोन स्टँडचा असतो, ज्याच्यापासून जो एमआरएनए बनणार आहे तो एकाच धाग्यापासून सिंगल स्टँडर्ड असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा एक मुद्दा की डीएनए कसा असतो बेटा, इथं लिहितोय मी. डीएनए कसा असणार आहे? डबल स्टँडर्ड, दोन स्टँड दिसत आहेत. एमआरएनए कसा आहे बेटा? एमआरएनए कसा असणार आहे तर सिंगल स्टँडर्ड असणार आहे. फक्त कसा असणार आहे? सिंगल स्टँडर्ड. क्लिअर बेटा? फाईन. एक सिंगल स्टँड पासून तो बनलेला आहे. ओके.
दुसरी महत्वाची गोष्ट, जो काही डीएनए असणार आहे हा डीएनए बनलेला असतो. आता डीएनए बनलेला असतो न्यूक्लियोटाइड पासून. कुठल्या न्यूक्लियोटाइड आहे? ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लियोटाइड असतात. पण एमआरएनए मध्ये ॲडेनिन असते, ग्वानिन असणार आहे, सायटोसिन असणार आहे, बट थायमिनच्या ऐवजी काय असतं बेटा, तर युरॅसिल असतं. काय असतं? युरॅसिल. एवढा 2 फरक तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता नीट लक्षात घ्या. चलो, मग हा काय करणार आहे? हा आरएनए पॉलिमरेज रीड करत जाणार आहे आणि काय होतं, हा नीट लक्षात घ्या, हा आरएनए पॉलिमरेज ही सिक्वेन्स रीड करत जाणार आहे आणि टीच्या समोर त्याला माहिती आहे पेरिंग कशी होते म्हणून. अलग लक्षात आलं, जिथे जिथे टी असेल तिथं तो ए ऍड करणार आहे. नीट लक्षात घ्या, हा एमआरएनए कसा तयार होईल बघा. टीच्या समोर ए ऍड होईल. आता एच्या समोर टी ऍड होत असते, बट एमआरएनए बनवतोय आपण. काय बनवतोय? हा एमआरएनए. सो एमआरएनए जो काही आहे, एमआरएनए मध्ये थायमिन असतं का? नाही. आताच आपण बघितलं, थायमिनच्या ऐवजी एमआरएनए मध्ये काय असतं बेटा? युरॅसिल. म्हणजे जिथं जिथं थायमिन घ्यावा लागतो आपल्याला, तिथं फक्त युरॅसिल घ्यायचं. काय घ्यायचं बेटा? युरॅसिल. मग याच्या समोर टी आलं असतं म्हणून आपण काय घेतलं? यू. क्लिअर बेटा? नंतर सीच्या समोर काय येईल? जी. त्याच्यानंतर जीच्या समोर सी. आता नीट लक्षात घ्या, ॲडेनिनच्या समोर थायमिन येत असतं, बट थायमिन आपण एमआरएनए मध्ये घेऊ शकतो का? आपण हा काय बनवतो? एमआरएनए. हे जे काही बनणार आहे याला आपण काय म्हणू बेटा? एमआरएनए. अलग लक्षात आले का? हे एमआरएनए कोण बनवतोय? आरएनए पॉलिमरेज एन्झाइम. अलग लक्षात आलं का? हे सगळं चाललंय कुठं? तर सेलमध्ये, सेलच्या न्यूक्लियस मध्ये चाललंय. कुठं चाललंय? सेलच्या न्यूक्लियस मध्ये. मग काय होईल? ह्या ॲडेनिनच्या समोर काय येईल बेटा? थायमिन. थायमिन येईल का? नाही. थायमिन हे डीएनए मध्ये असतात. इथं काय येईल बेटा? युरॅसिल. नंतर युरॅसिल. नंतर थायमिनच्या ऐवजी ॲडेनिन येतं आणि ॲडेनिन एमआरएनए मध्ये असणार आहे. क्लिअर बेटा? जीच्या समोर काय येईल सांगा बरं? सायटोसिन. आणि सायटोसिनच्या समोर ग्वानिन. हा जो काही एक स्ट्रँड बनला न्यूक्लियोटाइडचा, यालाच तुम्ही काय म्हणा बेटा? एमआरएनए. आणि अशाच पद्धतीनं डीएनए मधली जी काही माहिती आहे बेटा, ती डीएनए मधली माहिती एमआरएनए मध्ये ट्रान्सफर होत असते. क्लिअर? एवढ्या सिंपल पद्धतीने एमआरएनए बनत असतो. आलंय का? लक्षात आलंय का? फाईन बेटा. याच्यात काही अडचण आहे का? नाही. आणि हे सगळं चाललंय कुठं? ही सेल, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए आणि ह्या डीएनए पासून बनलेला आहे आपला एमआरएनए. काय बनलाय बेटा? एमआरएनए. याचा अर्थ हे सगळं न्यूक्लियस मध्ये चाललंय. आणि ही जी काही होल प्रोसिजर आहे बेटा, यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? ट्रान्सक्रिप्शन. त्याच्यानंतर आता ट्रान्सलेशन कसं असतं ते आपल्याला बघायचं आहे. सो ट्रान्सलेशन प्रोसिजर मध्ये किंवा आपण बघूया अगोदर प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. आता काय होतं नीट समजून घ्या. जो एमआरएनए बनला, ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय बनलं बेटा? ट्रान्सक्रिप्शन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ, पहिलं बघा, एक महत्वाचा मुद्दा लिहितोय मी. ट्रान्सक्रिप्शन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ what? फॉर्मेशन ऑफ mRNA. एमआरएनए बनला. क्लिअर बेटा? सो एमआरएनए मी इथं ड्रॉ करतोय बेटा. ठीक आहे? सपोज फॉर एक्झाम्पल हा एमआरएनए असणार आहे. क्लिअर? हा असेल एमआरएनए. ओके बेटा? एमआरएनए मध्ये न्यूक्लियोटाइड असतात. सपोज फॉर एक्झाम्पल ए असेल, यू असेल, जी असेल, त्यानंतर जी असेल, जी असेल, जी असेल, सी असेल, सी असेल, किंवा काय असू शकतं? ए असेल, ए असेल, ए असेल, असे वेगवेगळे न्यूक्लियोटाइड असू शकतात. क्लिअर बेटा? फाईन. काय अडचण आहे का? नाही. तर हा असेल आपला एमआरएनए. एमआरएनएला 2 एंड असतात. एका एंडला आपण 5' म्हणतो, दुसऱ्या एंडला आपण 3' म्हणतो. लक्षात आलंय? आता 5' किंवा 5' किंवा 3' कधी म्हणतात हेही मी तुम्हाला सांगेल. डोंट वरी. क्लिअर बेटा? सो हा झाला आपला एमआरएनए. आता नीट लक्षात घ्या, एमआरएनए वर जे काही 3 न्यूक्लियोटाइड आहे, हे जे काही 3 न्यूक्लियोटाइड आहे यांचा असा एक ग्रुप असतो. म्हणजे ऍक्च्युली हे जे काही न्यूक्लियोटाइड आहे हे सलग जोडलेले असतात. 3-3च्या ग्रुपमध्ये ते बसलेले नसतात, सलग असतात. पण 3 न्यूक्लियोटाइड आपण एकत्रित करून त्यांना काहीतरी म्हणू शकतो. अलग लक्षात आलं का? फाईन. नीट लक्षात घ्या, हे जे काही 3 न्यूक्लियोटाइडचं ग्रुप आहे याला आपण कोडॉन म्हणतो बेटा. काय म्हणतो? कोडॉन. म्हणजे एमआरएनए वर काय सांगितलं मी तुम्हाला? अ ग्रुप ऑफ, वाटलं सर हवं तर इकडे लिहून देतोय मी, a group of 3 nucleotide, a group of 3 nucleotide in mRNA is called as, what it is called as? Is called as codon. mRNA वरच्या
जे काही 3 न्यूक्लियोटाइडच्या ग्रुपला त्याला आपण कोडॉन म्हणत असतो. आणि दुसरा पॉईंट नीट लक्षात घ्या, जो काही कोडॉन आहे ह्या एमआरएनए पासून प्रोटीन बनणार आहे. ओके बेटा. आणि प्रोटीन कशापासून बनलेले असतात? अमिनो ऍसिड पासून. मग एका कोडॉनवर एक अमिनो ऍसिड ऍड होत असतो. कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो, डोंट वरी. फाईन बेटा. हे बघा, हा एमआरएनए, एमआरएनएचे हे 3 कोडॉन दिसत आहेत तुम्हाला. परत एकदा हायलाइट करतो मी, वाटलं असं हवं तर व्हाईट कलरने. ही एक न्यूक्लियोटाइड, ही एक दुसरी न्यूक्लियोटाइड आणि ही एक तिसरी न्यूक्लियोटाइड. ह्या 3 न्यूक्लियोटाइडचा जो काही ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणलं बेटा? इट इज कॉल्ड एज कोडॉन. काय म्हणलं? कोडॉन. आणि हा कोडॉन जो काही असतो तो एका अमिनो ऍसिडला ऍड करत असतो. एका अमिनो ऍसिडला ऍड करत असतो. अलग लक्षात आलं का? जर हा जो काही रायबोझोम आहे पुढच्या कोडॉनवर गेला, परत एक अमिनो ऍसिड ऍड होईल. मग असे खूप सारे अमिनो ऍसिड ऍड होत जात असतात. आणि हे खूप सारे अमिनो ऍसिड जर ऍड होत गेले तर काय बनत असतो बेटा? प्रोटीन बनत असतो. काय बनत असतो? प्रोटीन बनत असतो. त्याच्यामुळे आपण काय बघितलं? एमआरएनए बनलेला असतो, सिंगल स्टँडर्ड असतो, न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो. त्याच्यानंतर 3 न्यूक्लियोटाइडच्या ग्रुपला आपण कोडॉन असं म्हणत असतो. फाईन. मग प्रत्येक कोडॉन एका अमिनो ऍसिडला ऍड करत असतो. ईच कोडॉन, नीट लक्षात घ्या, ईच कोडॉन ऍड 1 अमिनो ऍसिड. 1 अमिनो ऍसिड. क्लिअर बेटा? फाईन. एक अमिनो ऍसिड ऍड होत असतात. आले का? लक्षात आले का? येस और नो? फाईन. हे लक्षात घ्यायचं आहे. आता काय होईल? एमआरएनए बनला. आता नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर काय होत असते? तर हा जो काही एमआरएनए, ह्या एमआरएनएवर आता मी हे कोडॉन रब करतो, तुम्हाला कळलं पाहिजे. फाईन. ओके. ह्या एमआरएनएवर 5' एंडला हा एक मॉलिक्यूल येतो, याला आपण नाव दिलं रायबोझोम. काय नाव दिलं बेटा? रायबोझोम. लक्षात आलंय? रायबोझोम 2 कामं करणार आहे. एक तर मेसेज रीड करणार आहे. काय करणार बेटा? थोडस बाजूला होतोय मी. मेसेज रीड करणार आहे आणि प्रोटीन बनवणार आहे. मेसेज रीड करणार आणि प्रोटीनचं सिंथेसिस करणार आहे. हे 2 कामं कोण करत असतं? तर रायबोझोम करत असतो. आता हा रायबोझोम काय करणार आहे? एमआरएनएवर आला, एका कोडॉनवर बसला. हा रायबोझोम हळूहळू दुसऱ्या कोडॉनवर जाईल. एका कोडॉनवर रीड केलं, नीट लक्षात घ्या. हे बघा काय सांगतोय मी, एक कोडॉन रीड केला, हा रायबोझोम एक अमिनो ऍसिडला ऍड करणार. दुसऱ्या कोडॉनवर गेला तर नीट लक्षात घ्या, दुसऱ्या कोडॉनवर गेल्यानंतर दुसरा अमिनो ऍसिड ऍड होणार. तिसऱ्या कोडॉनवर गेलं, हा पहिला कोडॉन, हा दुसरा कोडॉन, हा तिसरा कोडॉन. तिसऱ्या कोडॉनवर गेल्यानंतर परत एक तिसरा अमिनो ऍसिड ऍड होणार. लक्षात आलंय? असे खूप सारे अमिनो ऍसिड तो ऍड करत जातो. आणि असे खूप सारे अमिनो ऍसिड जर ऍड होत गेले बेटा, तर ही जी काही चेन ऑफ अमिनो ऍसिड असणार आहे, व्हॉट इट इज? ह्या पूर्ण चेनला काय म्हणलं आपण? चेन ऑफ अमिनो ऍसिड. चेन ऑफ अमिनो ऍसिड. आणि ह्या चेन ऑफ अमिनो ऍसिडलाच आपण काय म्हणत असतो बेटा? तर इट इज कॉल्ड ॲज प्रोटीन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? त्यालाच आपण काय म्हणत असतो? प्रोटीन असं म्हणत असतो. क्लिअर? फाईन. आणि नीट लक्षात घ्या, ही जी काही प्रोसिजर आहे बेटा, ह्या प्रोसिजरलाच आपण काय म्हणत असतो? ट्रान्सलेशन. म्हणजे काय होतंय? रायबोझोम ह्या एमआरएनए मध्ये असणारा जो काही मेसेज आहे तो रीड करत असतात आणि त्याच्यापासून काय बनत असतात? तर काय बनत असतात? प्रोटीन बनवत असतात. ह्या प्रोसिजरलाच आपण काय म्हणलं बेटा? तर इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज, व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. काय म्हणत असतो आपण याला? ट्रान्सलेशन. प्रत्येक कोडॉनला एक अमिनो ऍसिड ऍड होत जात असतो. अलग लक्षात आले का? म्हणजे जेवढे कोडॉन तेवढे अमिनो ऍसिड असणार आहे. अलग लक्षात आले का? फक्त शेवटी एमआरएनएच्या, नीट लक्षात घ्या, एमआरएनएच्या 3' एंडला काही स्पेसिफिक कोडॉन असतात. हे मी तुम्हाला सांगेल. लक्षात आलंय? जसं UAG असेल किंवा याच्याऐवजी जर UAA जर असेल, लक्षात आलंय? हा कोडॉन असेल UAG किंवा UAA असेल. फाईन. असे जर कोडॉन असेल, UGA असू शकतो, हे असे जर कोडॉन असेल तर या सगळ्या कोडॉनला आपण स्टॉप कोडॉन म्हणत असतो. काय म्हणत असतो बेटा? स्टॉप कोडॉन. आणि स्टॉप कोडॉन कुठं असतात? तर 3' एंडला असतात. कुठल्या एंडला आहे स्टॉप कोडॉन? 3' एंडला. मग ह्या तिघापैकी कुठलाही जर कोडॉन असेल तर एमआरएनए, सॉरी, हा रायबोझोम मेसेज रीड करत करत इथं जाईल. ह्या तिन्हीपैकी जिथं कोडॉन आला तिथं तो तिथून पुढे मेसेज रीड करणार नाही. म्हणजे त्याला स्टॉप सिग्नल भेटतं. म्हणून या कोडॉनला आपण काय म्हणतो बेटा? स्टॉप कोडॉन असं म्हणत असतो. किती स्टॉप कोडॉन आहे? 3.
हे 3 लक्षात ठेवायचे तुम्हाला. कुठल्या इंडला असतात? 3' इंडला. तिथे गेल्यानंतर रायबोझोम मेसेज रीड करणं बंद करतो, प्रोटीन सिंथेसिस बंद करत असतो, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आलं लक्षात आलं की ही जी काही होल प्रोसिजर आहे यालाच आपण काय म्हणलं बेटा? ट्रान्सलेशन म्हणत असतो. आणि दुसरी एक आपली टर्म आहे ट्रान्सलोकेशन. सो ट्रान्सलोकेशन काय सांगता येईल? व्हॉट डू मीन बाय ट्रान्सलोकेशन? बघा, हा रायबोझोम एका कोडॉनवरून दुसऱ्या कोडॉनवर, दुसऱ्या कोडॉनवरून तिसऱ्या कोडॉनवर असं पुढे पुढे चालला की नाही चालला रायबोझोम. आणि हे जे काही रायबोझोमचं मुवमेंट आहे mRNA वरचं, कोडॉन बाय कोडॉन, कोडॉन बाय कोडॉन, यालाच आपण काय म्हणतो बेटा? इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? ट्रान्सलोकेशन. सो याला मी लिहितोय ट्रान्सलोकेशन इट इज नथिंग बट मुवमेंट ऑफ व्हॉट? मुवमेंट ऑफ रायबोझोम, मुवमेंट ऑफ रायबोझोम ऑन the mRNA. येते लक्षात येते? कोडॉन बाय कोडॉन. आणि कसे मुवमेंट आहे? कोडॉन बाय कोडॉन. म्हणजे तू कुठेही रीड नाही करणार, तो प्रत्येक कोडॉनलाच रीड करणार. कोडॉन बाय कोडॉन इज कॉल्ड ॲज व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज बेटा? त्याला आपण काय म्हणत असतो? इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. आलंय का लक्षात? आलंय का लक्षात? आलंय का? फाईन. याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणत असतो. मग ह्या mRNA मधला मेसेज रीड करायचा, तो रीड करणार आहे रायबोझोम. प्रोटीन बनवण्याचे, ते प्रोटीन बनवणार आहे कोण? बनवणार आहे रायबोझोमच बनवणार आहे. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो? तर इट इज नथिंग बट ट्रान्सलेशन. आता नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की रायबोझोम हा कोडॉन रीड करणार आणि एक स्पेसिफिक अमिनो ऍसिड रीड करणार, कारण ह्या कोडॉनला एक स्पेसिफिक अमिनो ऍसिड असतो. पण तो अमिनो ऍसिड इथं घेऊन येणार. सपोज फॉर एक्झाम्पल इकडे एखादा अमिनो ऍसिड पडलेला आहे, हा अमिनो ऍसिड पडलेला, व्हॉट इट इज? अमिनो ऍसिड. आणि तो अमिनो ऍसिड जर आपल्याला ऍड करायचा असेल तर ह्या अमिनो ऍसिडला इकडे कोण घेऊन येईल? तर त्याला tRNA घेऊन येत असतो. कोण घेऊन येत असतं? tRNA. आलं लक्षात आलं? ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता हे जे काही अमिनो ऍसिड आहे याला कोण घेऊन आलं? हा मॉलिक्यूल. आणि यालाच आपण काय म्हणू बेटा? tRNA. आलं लक्षात आलं? म्हणजे ह्या अमिनो ऍसिडला इकडे कोण कॅरी करणार आहे? तर नीट लक्षात घ्या, असा T-सेप्ट RNA असणार आहे, याला आपण काय म्हणलं बेटा? tRNA. तो tRNA काय करत असतो? तर अमिनो ऍसिडला घेऊन येत असतो. ह्याच प्रोसिजरला आपण काय म्हणलं बेटा? तर ट्रान्सलेशन असं याला आपण म्हणत असतो. आलं लक्षात आलं का? वाटलंच तर इथे एक पॉइंट लिहून घेऊ शकतो. अमिनो ऍसिड्स आर ब्रॉट म्हणजे आणणे, ब्रिंगचं पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे बेटा? ब्रॉट बाय होम? ब्रॉट बाय tRNA. आलं लक्षात आलं का? कोण आणणार त्याला? tRNA. म्हणून tRNA ला आपण ट्रान्सफर RNA म्हणलं होतं. ठीक आहे बेटा? सो ही जी प्रोसिजर आहे मी तुम्हाला डायग्रामच्या सहाय्याने एक्सप्लेन करतो. हा mRNA मेसेज आहे, तुम्हाला माहिती आहे. क्लिअर बेटा? फाईन. नीट लक्षात घ्या, हा मेसेज रीड कोण करणार आहे? हा होल स्ट्रक्चर. दिस इज नथिंग बट व्हॉट? दिस इज नथिंग बट रायबोझोम. काय बेटा? हा रायबोझोम मेसेज रीड करतोय. मेसेज कशातला रीड करतोय? हे जे काही स्ट्रक्चर आहे दिस इज नथिंग बट mRNA. आणि मेसेज कसे रीड करणार आहे? तर कोडॉन बाय कोडॉन रीड करत असतो. एक कोडॉन आला, एक अमिनो ऍसिड तो ऍड करणार, पण अमिनो ऍसिड घेऊन येण्याचं काम कोण करतं? tRNA. आलं लक्षात आलं का? मग असे खूप सारे अमिनो ऍसिड जोडले जातात आणि हे जे काही अमिनो ऍसिड एकत्रित जोडले जातात त्याला आपण काय म्हणत असतो? प्रोटीन. आणि ही जी काही होल प्रोसिजर आहे बेटा यालाच तर तुम्ही ट्रान्सलेशन असं म्हणू शकता. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? ट्रान्सलेशन. फाईन बेटा? समजतंय? क्लिअर? सो हे लक्षात घ्यायचं. आपण काय बघितलं? आपण बघा, सेल असणार आहे, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. व्हॉट इट इज? न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असणार आहे? DNA. तो DNA आपण बाहेर ड्रॉ करू. आले का लक्षात? आले का? फाईन बेटा? ओके, हा असणार आहे आपला DNA. जस्ट अ मिनिट. ओके, हा असेल आपला DNA. DNA पासून काय बनलं? सिंगल स्टँडर्ड mRNA. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणलं होतं बेटा? ट्रान्सक्रिप्शन. आलं लक्षात आलंय? ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी एक मेन एन्झाईम होता. काय नाव होतं त्याचं? RNA पॉलिमरेज. काय नाव बेटा? RNA
पॉलिमरेज बघितलं आपण. त्याच्यानंतर mRNA जो काही आहे हा mRNA याच्यापासून प्रोटीन बनत असणार आहे. काय बनत असतात बेटा? प्रोटीन. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणलं बेटा? ट्रान्सलेशन. काय म्हणलं? ट्रान्सलेशन. क्लिअर बेटा? म्हणजे mRNAतली माहिती रीड करून प्रोटीन बनवण्याचं काम कोणी केलं बेटा? रायबोझोमने. कोणी केलं? रायबोझोम. आपण डिटेलमध्ये बघितलंय. आले का? लक्षात आलंय का? क्लिअर? आणि ही जी काही होल प्रोसिजर आहे ह्या होल प्रोसेसला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणलं बेटा. काय म्हणलं? प्रोटीन सिंथेसिस. नीट लक्षात घ्या, हे प्रोटीन जे काही हे अतिशय महत्वाचे असतात. आले का? लक्षात आले का? जस्ट अ मिनिट. ओके. हे जे काही प्रोटीन आहे हे प्रोटीन वेगवेगळे फंक्शन्स करत असतात. काय करत असतात? वाटलंच तर याला इथं लिहून घेऊ आपण. काय लिहायचं? प्रोटीन. प्रोटीनचे काय काम आहे बेटा? प्रोटीन कशासाठी बनवतो आपण? उगीच बनवतो का? नाही. प्रोटीन परफॉर्म व्हेरियस फंक्शन. वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करण्याचं काम कोण करणार आहे? तर प्रोटीन करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे काही प्रोटीन आहे हे गुणधर्म पण दाखवत असतात. म्हणजे आपले जे काही गुणधर्म आहे, उंची असेल प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे. आपला स्किन कलर, त्वचेचा रंग हा गुणधर्म आहे, त्याला प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे. आपले जे काही हेअर्स असतात, हेअरचा कलर कसा असणार आहे, टेक्स्चर कसं असणार आहे, हेअर स्ट्रेट असतील की कर्ली असतील, याच्यासाठी पण प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे. येतंय लक्षात? येत आहे? फाईन. सो सगळे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपले बहुतांश कॅरेक्टर कोण दाखवते, कोण डिटरमाइन करते? प्रोटीन. सो प्रोटीन शोज कॅरेक्टर. कोण शो करणार? काय शो करणार बेटा? प्रोटीन कॅरेक्टर शो करत असतात. वेगवेगळे फंक्शन्स प्रोटीन परफॉर्म करत असतात. आणि प्रोटीन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी, वाढीसाठी, सेल बनवण्यासाठी गरजेचे असतात. सगळे सजीव कशापासून बनलेले असतात बेटा? सेल पासून बनलेले असतात. येते? लक्षात येत आहे? कशापासून बनलेले? सेल पासून. आणि सेलला बनवण्यासाठी बघा, प्रत्येक सजीव जो काही, सपोज फॉर एक्झाम्पल ही एखादा ह्युमन आहे, हा डायग्रामला हसायचं नाही, हा जो काही ह्युमन आहे याची सर्व बॉडी कशापासून बनलेली बेटा? छोट्या छोट्या सेल पासून. आले का? लक्षात आले का? आणि जर नवीन सेल बनवायचे असेल, फाईन, याची जर वाढ व्हायची असेल तर सेल वाढवावे लागतील, नंबर ऑफ सेल इन्क्रीज करावे लागतील. आणि नंबर ऑफ सेल जर बनवायचे असेल तर प्रोटीनची गरज असते. म्हणजे प्रोटीन हेल्प टू फॉर्म म्हणजे तयार होणे, फॉर्म सेल. आलं का? लक्षात आलं का? देअरफॉर हेल्प इन ग्रोथ घडून आणण्यासाठी मदत करत असतात. क्लिअर बेटा? फाईन. एवढे सगळे प्रोटीनचे काम तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि वेगवेगळे प्रोटीन मी तुम्हाला मग असे सांगितलं होतं, प्रोटीन हे एन्झाईम म्हणून पण काम करत असतात. प्रोटीन also work like एन्झाईम. काय म्हणून काम करतील बेटा? एन्झाईम म्हणून ते काम करत असतात. हे सर्व तुम्हाला प्रोटीनचे फंक्शन्स वगैरे लक्षात ठेवायचे आणि अशा पद्धतीनं प्रोटीन बनत असतात. येतंय का? लक्षात येतंय का? फाईन. आता आपण जे काही तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण रीड करतोय बेटा. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की विथ द हेल्प ऑफ आरएनएच्या मदतीने जीन्स प्रेझेंट इन द डीएनए, लक्षात आलं, इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जी काही सेल आहे ही सेल हिचं फंक्शन कसं परफॉर्म करणार आहे तर प्रोटीन बनवून. डीएनए असेल, डीएनए पासून काय बनवणार आहे तर प्रोटीन बनवत असतात. आणि प्रोटीन काय करत असतात? पुढे चालून फंक्शन करत असतात बेटा. आले का? लक्षात आलं का? पहिली लाईन क्लिअर झाली? फाईन. आणि हे जे काही फंक्शन आहे हे सगळे फंक्शन्स आपल्या शरीराचे सगळ्या गोष्टी करत असतात. क्लिअर? नेक्स्ट बघा, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इट इज स्टोअर्ड इन डीएनए. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हे जे काही प्रोटीन बनतात ह्या प्रोटीन बनण्याची माहिती कुठं असते तर डीएनए मध्ये असते. डीएनए कुठं असतो? सेलच्या न्यूक्लियस मध्ये असतो. हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे, कन्सेप्ट अगदी क्लिअर असला पाहिजे. क्लिअर? पुढे बघा, इट इज स्टोर्ड इन द डीएनए अँड सिंथसाइज अप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट. म्हणजे जसे आपल्या शरीराला लागणार तसे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये बनत असतात. आले का? लक्षात आले का? फाईन बेटा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन बघा, दीज प्रोटीन्स आर सिंथसाइज्ड बाय डीएनए थ्रू आरएनए. कारण डीएनए पासून प्रोटीन बनण्यासाठी वेगवेगळे आरएनए लागतात. तुम्हाला मी सांगितलं डीएनए पासून प्रोटीन बनण्यासाठी एमआरएनए गरजेचं आहे. तुम्हाला माहिती कोण घेऊन येणार? एमआरएनए. त्याच्यानंतर माहिती रीड कोण करणार? आरआरएनए. कारण आरआरएनए पासून रायबोझोम बनत असतात. काय बनत असतात? आरआरएनए पासून रायबोझोम. या एमआरएनएतली माहिती कोण रीड करणार? रायबोझोम बनलेले कशापासून आहे? आरआरएनए पासून. आणि यांना मदत कोण करणार आहे? अमिनो ऍसिड ऍड करण्यासाठी
तर tRNA. म्हणजे हे सगळे RNA मदत करत असतात कशासाठी बेटा? प्रोटीन बनण्यासाठी. क्लिअर? दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज थ्रू RNA. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. आणि ह्या DNA पासून प्रोटीन बनण्याला आपण काय म्हणत असतो बेटा? सेंट्रल डोग्मा. हे शब्द तुम्हाला लक्षात घ्यायचा. क्लिअर? त्यानंतर नीट बघा, mRNA इट इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन DNA. क्लिअर? आपण बघितलं जसे DNA सिक्वेन्स असेल तसा mRNA बनणार आहे. नेक्स्ट बघा, ओनली वन ऑफ द टू स्ट्रँड. मी सांगितलं तुम्हाला, आपण डिस्कस केलं होतं बघा. हे बघा, ह्या डीएनएच्या 2 स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड mRNA बनवण्यासाठी मदत करत असतो. त्या स्ट्रँडला आपण काय म्हणलं बेटा? टेम्पलेट स्ट्रँड. हे विसरायचं नाही. आणि दुसरा स्ट्रँड तो mRNA बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो, त्याला आपण कोडिंग स्ट्रँड म्हणलं. कळलं? आणि जसे डीएनए मध्ये सिक्वेन्स असेल त्याच्या विरुद्ध सिक्वेन्स कुठं असते? mRNA मध्ये असते. हे आपण बघितलंय. क्लिअर बेटा? फाईन. सो काय दिलं? mRNA इट इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन DNA. ओनली वन स्ट्रँड ऑफ टू स्ट्रँड्स ऑफ DNA. म्हणजे 2 डीएनएच्या स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड ह्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असतो. आणि त्या स्ट्रँडला आपण काय म्हणलो बेटा? तर इट इज कॉल्ड ॲज टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणलं होतं? ज्या डीएनएच्या स्ट्रँड पासून mRNA बनत असतो त्याला आपण टेम्पलेट स्ट्रँड असं म्हणलेलं आहे. नेक्स्ट बघा, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA being always complementary to the DNA strand used for synthesis. Beside, there is युरॅसिल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, इथं परीक्षेत क्वेश्चन विचारू शकतात. क्लिअर बेटा? रिकाम्या जागेसाठी की RNA मध्ये कुठली न्यूक्लियोटाइड असते थायमिनच्या ऐवजी? युअर आन्सर शुड बी युरॅसिल. क्लिअर बेटा? कशाच्या ऐवजी असते? थायमिनच्या ऐवजी असते. थायमिन कुठं असते? डीएनए मध्ये असते. आलं लक्षात आलं का? आणि ह्याच प्रोसिजरला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणत असतो. म्हणजे डीएनए पासून mRNA बनला, ह्या प्रोसिजरला काय म्हणलं आपण? ट्रान्सक्रिप्शन. क्लिअर बेटा? त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जो mRNA बनला ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय बनत असतं? mRNA बनत असतो. येतंय? लक्षात येतंय? फाईन. आणि जो काही mRNA बनतो तो mRNA कुठं बनतो? न्यूक्लियस मध्ये. कुठं बनतो? न्यूक्लियस मध्ये. मी ऑलरेडी सांगितलंय. आणि न्यूक्लियसच्या नंतर सपोज फॉर एक्झाम्पल ही सेलच्या आतमध्ये, आता खूप वेळेस मी ही डायग्राम ड्रॉ केली, हे तुम्हाला कळलं पाहिजे. न्यूक्लियस मध्ये डीएनए असतो, डीएनए पासून mRNA बनतो आणि तो mRNA पुन्हा बाहेर येतो. बाहेर कुठं येतो? सायटोप्लाझम मध्ये. न्यूक्लियसच्या बाहेरची जी काही रिकामी जागा असते त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. सो न्यूक्लियस मधून बाहेर येतो, कुठे येतो? सायटोप्लाझम मध्ये. बघा, इट ब्रिंग्स, तो काय आणतो? मेसेज आणतो. कोणाकडनं आणतो? डीएनए कडनं आणतो. क्लिअर बेटा? नेक्स्ट बघा, मेसेज कशात आणतो? द मेसेज कंटेन्स कोड्स फॉर अमिनो ऍसिड. आलं लक्षात आलंय? बघा, mRNA जो काही होता असा mRNA आपण ड्रॉ केला होता. mRNA वर अशा न्यूक्लियोटाइड होत्या बेटा. क्लिअर बेटा? फाईन. अशा न्यूक्लियोटाइड होत्या. अशा जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या 3 न्यूक्लियोटाइडच्या ग्रुपला आपण कोडॉन म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? कोडॉन. क्लिअर बेटा? दिलंय. त्याच्यानंतर कोडॉनच्या बाबतीत आणखी एक महत्वाची गोष्ट इथं मी याला इम्पॉर्टंट करतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायची. हे जे काही mRNA वरचे कोडॉन असतात हे डॉक्टर हरगोविंद खुराना जे काही होते, हे आपले इंडियन ओरिजिनचे सायंटिस्ट होते, त्यांनी हे कोडॉन डिस्कवर केले होते. अलग लक्षात आलं का? आणि किती अमिनो ऍसिड साठी कोडॉन असतात? जवळपास आपल्या बॉडीमध्ये 20 स्टँडर्ड अमिनो ऍसिड असतात. एक किती अमिनो ऍसिड असतात? 20 स्टँडर्ड अमिनो ऍसिड ज्यांच्यापासून प्रोटीन बनतात. हे आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे असतात? 20 आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. लक्षात आलं? ह्युमन बॉडीमध्ये एवढे सगळे अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात. रिसेंटली 21वा अमिनो ऍसिड डिस्कवर झाला. 21st अमिनो ऍसिड इज रिसेंटली डिस्कवर्ड. तुम्हाला नॉलेजसाठी लक्षात घ्या, रिसेंटली डिस्कवर्ड. आणि तो असणार आहे बेटा सेलेनोसिस्टीन. कुठला प्रोटीन आहे 21वा? कुठला अमिनो ऍसिड आहे 21वा जो डिस्कवर झालेला आहे? सेलेनोसिस्टीन. हा एक अमिनो ऍसिड आहे जो 21वा अमिनो ऍसिड आहे जो आता डिस्कवर झालेला आहे. लक्षात आलंय? हरगोविंद खुराना यांनी हे कोडॉन डिस्कवर केले होते. किती अमिनो ऍसिड साठी बेटा? 20 स्टँडर्ड अमिनो ऍसिड साठी. आणि याच्यासाठी त्यांना जो काही सर्वात जे काही सायन्समध्ये जे काही डिस्कवरी होतात बेटा, जे काही नवीन नवीन शोध लागतात, त्या नवीन शोध जे लागतात, जे चांगले शोध असेल तर त्याला एक सगळ्यात सायन्समधलं खूप अतिशय उच्च दर्जाचं जे काही प्राइज आहे, जे काही बक्षीस आहे, त्याला आपण नोबेल प्राइज म्हणत असतो. ते नोबेल प्राइज हरगोविंद खुराना यांना भेटलं होतं, कारण त्यांनी mRNA मधले कोडॉन शोधून काढले होते. हे लक्षात घ्या. क्लिअर बेटा? फाईन.
सो ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहे. तुम्ही वन बाय वन ह्या सगळ्या गोष्टी रीड करू शकता. क्लिअर बेटा? फाईन. ह्या सर्व गोष्टी आपण अगदी डिटेल बघितलेल्या आहे. तुम्ही एकदा जर रीड केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जाणार आहे. फाईन. आपण एक्सप्लेन करत असतानाच मी असं एक्सप्लेन करेल की तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमचे जे काही बुक्स आहेत त्याची लाईन टू लाईन तुम्हाला कळली पाहिजे. क्लिअर? ओके, फाईन. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. याच्यानंतर आपल्याला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन डिस्कस करायचे. इव्होल्युशन म्हणजे काय? इव्होल्युशन मध्ये सगळ्यात महत्वाचं अगोदर तर आपण बघणार आहोत पृथ्वी कशी बनली, फॉर्मेशन ऑफ अर्थ, आणि अर्थ बनल्यानंतर अर्थवर पहिला सजीव कसा बनला हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळं जे काही याच्यानंतरचं नेक्स्ट लेक्चर असेल ते तुम्हाला बिलकुल मिस करायचं नाही. फाईन बेटा? चलो, थँक्यू. सी यू इन नेक्स्ट लेक्चर बेटा.